आज संपूर्ण जगाने पाहिलं, आंदोलक तरुण पोरं बॅरिकेड तोडून धावत धावत संसदेत घुसले. तसा इकडे 56 इंच छातीवाला लोकसभेतून उठला आणि मागच्या गेटमधून गपचूप पळून गेला. मोठमोठे गार केले गंमतमधी. या तरुण पोरांना हलक्यात घेणाऱ्यांची तोंडे आज कायमची बंद झाली. दिल्लीच्या रस्त्यावर जिथे तिथे फक्त गर्दी, एवढी गर्दी की गर्दीचा आकडा सांगणं सुद्धा अवघड. पण या ड्रोन कॅमेरामधून गर्दीचा आकडा साधारण 1 ते 1.5 लाखाच्या घरात असल्याचा अंदाज आहे. संजय राऊत म्हणाले, सरकार पोरांना घाबरलंय. शुद्ध मराठीत सांगायचं तर 56 इंचवाल्यांची हातभर फाटली. या झुरळांनी दिल्लीत कशाप्रकारे मोदींची सगळी हवा काढली, निखिल वागळेंच्या रोखठोक शब्दांमध्ये ऐका. आज आम्ही प्रत्यक्ष रणांगणातून आलेलो आहे आणि हे रणांगण जंतर मंतरचं होतं. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत 5:30-6 वाजेपर्यंत आम्ही जंतर मंतरवरचं एक प्रकारचं युद्धच पाहत होतो असं म्हणा. इतका जोश तरुणाईमध्ये होता. तरुण इतके चिडलेले होते. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्या संपूर्ण पत्रकारितेच्या करिअरमध्ये अनेक आंदोलनं मी बघितलेली आहेत. पण मित्र हो, आजचं आंदोलन जे होतं ते अक्षरशः अभूतपूर्व होतं. अभूतपूर्व. याचं कारण असं आहे की एवढे तरुण येतील अशी कुणाचीच अपेक्षा नव्हती. स्वतः सोनम वांगचूक आणि अभिजित दिपकेची अपेक्षा नसणार. आज जंतर मंतरवर 20-30 हजार तरुण येतील असं वाटत होतं. ती तरुणांची संख्या किमान 1 लाखभर तरी होती असं मला वाटतं. काही लोक म्हणतात की लाखापेक्षा जास्त होती. कारण जंतर मंतरचा सगळा परिसर, 4ही रस्ते भरलेले होते. तेव्हा खरं तर पोलिसांना काय करावं समजत नव्हतं. कारण असा कानाकोपरा भरून गेला होता. आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या आंदोलनात जवळजवळ 50% मुली होत्या. पोलिसांनी अत्यंत घाणेरडा प्रयत्न केला. अत्यंत घाणेरडा प्रयत्न हे आंदोलन मोडण्याचा. अगदी प्रत्येक क्षणाला पोलीस असे वागत होते, कवायती करत होते, झुंडीने येत होते. आणि हे पोलीस आहेत की आर्म्ड गुंड आहेत, सशस्त्र गुंड आहेत, अशी एक भीती माझ्या मनात आली. कारण पोलिसांचं वागणं हे तुटून पडत होते तरुणांवर. अनेक तरुणींची डोकी फुटली, तरुणांची डोकी फुटली, शर्ट फाटले, रक्त सांडलं. तुम्हाला सांगतो, मला आज जे विचारवंत घरात बसून या आंदोलनावर टीका करतायत, जे संपादक, बिनबुडाचे संपादक या आंदोलनाचे भलबुरं लिहित आहेत, यांची लाज वाटली, यांची शरम वाटली, यांची कीव वाटली, हे लक्षात घ्या. याचं कारण तरुणांचा जोश आपण पाहायला हवा होता. कसले विचारवंत ज्यांना तरुणांचा हा रोष कळत नाही, कसले संपादक ज्यांना ग्राउंडला काय चाललंय हे कळत नाही आणि फालतू फेसबुकवर रोज लिहित असतात. लाज वाटली पाहिजे यांना की इथला तरुण रक्त सांडतोय, पोलीस त्याला अमानुषपणे मारहाण करतायत, त्याच्यावर अश्रुधूर सोडतायत आणि फेसबुकवर काहीतरी हे फुटकळ गोष्टी लिहून हे कुणाचं आंदोलन आहे, कसलं आंदोलन आहे. अरे हा तरुणांचा एल्गार होता, हे लक्षात घ्या. हा तरुणांचा एल्गार होता, दुसरं काही नाही. आणि या एल्गाराला मी साक्षीदार झालो, याबद्दल मला खूप बरं वाटतंय. मी तुम्हाला सांगतो, इतका तरुणांची ताकद मी गेल्या अनेक वर्षात पाहिली नव्हती. आणि तरुण मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. मोदी जब डरता है पुलिस को आगे करता है, ही घोषणा होती. नरेंद्र मोदी इस्तीफा दो, ही घोषणा होती. सरकार सपशेल हरलेलं आहे, लक्षात घ्या. सरकारने माघार घेतलेली आहे. तरी सुद्धा काही लोक चिंता काढतात, काय मिळालं तुम्हाला. अरे मी तुम्हाला खरंच सांगतो, अपशब्द येतात माझ्या तोंडून या लोकांसाठी. यांची लायकीच नाही आहे. देशामध्ये कोणत्याही परिवर्तनात सहभागी व्हायची यांची लायकीच नाही. मी तुम्हाला सांगतो, मला आज अभिमान वाटला. मुंबई तकची अनुजा जी आहे, तिने हे जे रिपोर्टिंग केलं, याचे जे दृश्य घेतले स्वतःच्या मोबाईलवर, तिने आज मोठं काम केलं. बेधडकपणे ती या पोलिसांमध्ये शिरली आणि या पोलिसांचे जे अत्याचार होते ते ट्रकवर केलेले तिने आपल्या कॅमेऱ्यात टिपले. अनुजा धाकरस, मला तिचं खूप कौतुक वाटतं. पोलिसांनी पाणी बंद केलं आज. लाज मला. पोलिसांनी जवळपासच्या टपऱ्या बंद केल्या, लोकांना खाणं मिळू नये अशी व्यवस्था केली. पण एक गट तिथून उठला, त्यांनी बॅरिकेड्स तोडल्या आणि त्यांनी संसदेकडे कूच केलं. मी तुम्हाला तिथला प्रत्यक्षदर्शी हाल जो आहे तो ऐकवतोय. संसद चलो संसद असं म्हणत होती. त्यांना राहवत नव्हतं की आता कधी जाऊन आम्ही संसदेला धडक मारतो, असं झालं होतं. तर हा गट निघाला. येस. आणि त्याच्याबरोबर त्या ग्रुप बरोबर मी सुद्धा गेलो आणि
जिथे जिथे कुठे बॅरिकेड्स असायचे, मुलं थोडा वेळ तिथे काही ना काही व्हायचं आणि ते बॅरिकेड्स पाडायचे. म्हणजे मी स्वतः त्या बॅरिकेड्स वरतून लोखंडी barricades मुलांनी तोडून टाकले. तोडांनी म्हणजे खाली आदळले आणि त्याच्यावरती पाय देऊन अक्षरशः ते बॅरिकेड्स वाकडे झाले होते. असं करून ते गेले. त्यांनी कुठल्याही पोलिसांना तिथे हात लावला नाही, त्यांनी फक्त बॅरिकेड्स तोडले आणि त्यावेळी पोलिसांनी काही ऍक्शन घेतली नाही, कारण कदाचित त्यांना तोपर्यंत ऑर्डर आली नसेल. मला जी अस्वस्थपणा होता की यार या देशातले तरुण का उठत नाही, सगळे सोशल मीडियावर काय करतायत. आज जे चित्र बघितलं, मी खरं सांगतो जे घडलंय ते खूप वाईट आहे किंवा ज्यांना लागलेलं आहे, पण मी सांगतो हे येणाऱ्या काळाची नांदी आहे आणि हे खूप जबरदस्त घडलेलं आहे. पण मला असं दिसतंय जर सरकारने अशा आंदोलनाला प्रतिसाद दिला नाही मित्र, तर भारताचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही याची मला खात्री पटली. कशी रक्तबंबाळ झाली मुलं, पण घाबरली नव्हती हे लक्षात घ्या. मोदींच्या पोलिसांनी जे अत्याचार केलेले आहेत ते निव्वळ अक्षम्य आहेत, अक्षम्य आहेत. सोनम वांगचुक यांनी अजून उपोषण सोडलेलं नाही. मी काय बोलतोय लक्षात घ्या. सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये कैद करून ठेवलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये नुसतं नाही ठेवलंय, कैद करून ठेवलेलं आहे. सोनम वांगचुक उपोषण सोडायला तयार नाहीत. उपोषण पुढे चालू आहे. जरी अभिजितने सोडलं किंवा या मुलांनी सोडलं तरी सोनम वांगचुक यांचं उपोषण अजून चालू आहे जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही. आज काही लोकांनी सुरुवात केली, काय आता काय मिळालं तुम्हाला वगैरे. अरे दणदणीत अशी मिळालं या आंदोलनाला. गाढवांनो ऐका, जे कोणी तुम्ही विचारवंत आहात ना त्यांना कल्पना नाही. दणदणीत यश मिळालंय. 1 लाख मुलं दिल्लीमध्ये रस्त्यावर उतरतात, लाठ्या खातात, रक्त सांडतात आणि शिक्षण व्यवस्था बदलण्याची मागणी करतात. हे माझ्या दृष्टीने मोठं यश आहे. हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे. हे जे किरकोळ लोक प्रश्न विचारतात, काय मिळाले तुम्हाला, तुम्ही घरात बसा, तुम्ही पुस्कुल्या सोडा, मुलं तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. तुम्ही सगळे कालबाह्य झालेले लोक आहात. इथे येऊन बघायला पाहिजे होतं पोरं काय करतायत. खरंच मित्र, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे जे मोदी सरकार आहे ना आणि हे जे गृहमंत्री अमित शहा आहेत, भारतातलं सगळ्यात स्वतंत्र भारतातलं वाईट सरकार आहे, बेकार सरकार. मोदी हा मुर्दाड माणूस आहे असं माझं म्हणणं आहे. हे सगळे हरामी आहेत. मला कुणीतरी म्हणेल हरामी हा शब्द वापरू नका, मी विचारपूर्वक वापरतोय. हे सगळे हरामी आहेत. 1 लाख तरुण मुलं मुली रस्त्यावर उतरतात आणि मोदीला काही वाटत नाही. आणि काय झालं, संसदेवर मुलं चालून गेली म्हणून मोदींचं संरक्षण वाढवलं. अरे वा रे वा. आणि मोदी आणि शहानी इथे मुलांवर पोलीस घातले, लाठी हल्ला केला, अश्रुधूर सोडला. कसलं सरकार आहे. मी तुम्हाला सांगतो, आज एक तर शेतकरी आंदोलन झालं त्यावेळेला, कारण 700 शेतकरी या लोकांनी 1 वर्षात मारले, तरी 700 शेतकऱ्यांच्या खुनाची जबाबदारी मोदीचीच आहे हे लक्षात घ्या. पण आज सकाळी एक दगडांचा ट्रक तिथे पोलिसांनी उभा केला होता. पोलिसांनी दगडांचा ट्रक आणायचं कारण काय चाललंय. पोलीस हे गुंडगिरी करतायत, पोलीस हे गुंडांच्या टोळीसारखे वागतायत हे लक्षात घ्या. स्वतःची नावं नेम प्लेट्स काढून टाकल्या. आणि मला तर वाटतं की बाहेरच्या ज्या गाड्या फोडल्या त्या पोलिसांच्या भाडोत्री गुंडांनी फोडलेल्या आहेत. त्यामध्ये CJPचे लोक नव्हते, कारण जर 1 लाख लोक चिडले असते तर आज दिल्ली राहिली नसते. हे लक्षात घ्या. जी इतकी चिडलेली मुलं आहेत, इतकी मोदीला शिव्या घालत होती की आजपर्यंत मी अशा शिव्या ऐकल्या नव्हत्या. की आता वेळ आली आहे. मी मगाशी म्हटलं समय आ गया है. कसला समय आ गया. सरकार बदलण्याची वेळ आलेली आहे, सत्ता परिवर्तनाची वेळ आली आहे. ते CJPच्या आंदोलनात होणार नाही, ते विरोधी पक्षांना करायचं आहे. आणि माझं विरोधी पक्षांचं आव्हान आहे, तुम्ही भारतातल्या निवडणूक पद्धतीवर विश्वास ठेवू नका, कारण नरेंद्र मोदी आणि अमित शहानी निवडणुका चोरलेल्या आहेत. हे राहुल गांधींनी तर सिद्ध केलंय. आणि मला मोदींना सांगायचं आहे, मी मगाशी सांगितलं पुन्हा सांगतो, की जर तुम्ही असेच वागत राहाल, असेच निर्दयी राहाल, असेच पोलीस वापराल, तर एक दिवस तुमचा आणि भारताचा नेपाळ होईल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे. आज एक मी धगधगतं आंदोलन बघितलंय. धगधगतं हाच शब्द बरोबर आहे. तरुणींची भीती मेली होती, पोलिसांचा मार खात होते. हे बघून एका क्षणाला तर मला गहिवरून आलं. या देशाची मला चिंता नाही वाटत. जिथे लढणारे तरुण असतात त्या देशाची चिंता नाही करायची. हे तरुण आज शिक्षण पद्धतीसाठी लढतायत, उद्या लोकशाही सुद्धा साठी लढतील.